नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी व अपघातांच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक ललित गंगाधर माळी यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. देवपुरातील दत्त मंदिर चौकात वाहतूक सिग्नल सुरू करणे, बंद CCTV कॅमेरे कार्यान्वित करणे आणि बेशिस्त वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच प्रमुख चौकांवर वाहतूक पोलिसांची नियमित नियुक्ती करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी अशी मागणीही करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात असे माळी यांनी म्हटले आहे. धुळे जिल्ह्याच्या एसपींना आम्ही काल निवेदन दिलेले आहे. दत्त मंदिर चौकातील CCTV, GTP स्टॉपवरील CCTV कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे काल एका टाटा टियागोने 4 ते 5 दुचाकी स्वारांना उडवले. सुदैवाने त्या ठिकाणी कोणती जीवितहानी झाली नाही, परंतु अशा बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई होण्यासाठी पोलीस कोणत्याही चौकात दिसत नाही. दत्त मंदिरला सकाळी आणि संध्याकाळी खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होते आणि ही परिस्थिती नागरिकांचा जीव धोक्यात घालणारी ही जी परिस्थिती आहे ही धुळे शहर आपल्या देवपूर परिसरात ही बदलली पाहिजे. यासाठी आम्ही एसपींना निवेदन दिलेले आहे. नागरिकांची सुरक्षितता हीच आमच्यासाठी सर्वोच्च आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.